राजकारणात कधी कुणी कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो असं बोललं जातं। विधानसभेच्या गेल्या 2 निवडणुका बघितल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात ते दिसूनही आलं। राजकारण इतकं बदलतं की मित्र परका वाटू लागतो आणि जो 1 नंबरचा शत्रू आहे तो मित्र वाटू लागतो। आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं प्रकाशित करण्यात आलेलं कॉफी टेबल बुक। या कॉफी टेबल बुकची पानं पलटली तर आपल्याला धक्का देणाऱ्या अनेक गोष्टी बाहेर पडतात। पाहूयात असं काय आहे नेमकं या पुस्तकात। आता उद्योजी 29 पर्यंतचा काही स्कोप नाही। आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। सगळं मी सहन करून अनाजी पंतांनी उभा राहिलेला आहे तर तू तरी राहिलेला तर मी तरी राहिलेला। फार लांब जायचं कारण नाही। अवघ्या काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये असे वार पलटवार व्हायचे। शिवसेनेच्या फुटीला फडणवीस आणि भाजपच जबाबदार असल्याचा आरोप ठाकरेंनी अनेकदा केला। एकतर तू राहशील किंवा मी राहील असा उघड इशाराही देऊन झाला। आता त्याच उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांबद्दलची मतं ऐकून तुम्हाला धक्का बसेल। फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त गिरीश महाजनांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र नायक हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय, ज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी लेख लिहिले। उद्धव ठाकरेंना फडणवीसांमध्ये तळमळीचा आणि प्रामाणिक राजकारणी दिसतो। आपल्या लेखात उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहे। त्यांची समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ, राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला। त्यांचा अभ्यासू स्वभाव, कायदेशीर, आर्थिक तसंच प्रशासकीय विषयांवरील सखोल ज्ञान त्यांना भाजपातील इतर सदस्यांपासून वेगळं ठरवतं। फडणवीस यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलं। फडणवीस यांना भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे। फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा ही एक गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशीच आहे। ठाकरेंना देवेंद्र फडणवीस प्रामाणिक वाटतात, तर फडणवीसांमध्ये शरद पवारांना तर ते पहिल्यांदा मुख्यमंत्री असतानाचा काळ आठवतो। आपल्या लेखात पवारांनी म्हटलंय, फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे हे कसं काय नाकारता येईल। त्यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो। फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो। आम्हा दोघातील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधीच आडवा आला नाही। विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो। वागण्यात आणि बोलण्यात कमालीचं तारतम्य ही त्यांची जमेची बाजू। वेगवेगळ्या विषयांची उत्तम जाण, प्रशासनावरील मजबूत पकड आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता। पवारांना महाराष्ट्रातल्या राजकारणातला वस्ताद म्हटलं जातं, तर पवारांनंतर फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले चाणक्य समजले जातात। त्यामुळे एका चाणक्यानं दुसऱ्या चाणक्याचं कौतुक करणं विशेष आहे। शिवसेना असो अथवा राष्ट्रवादी, दोन्ही पक्षांमध्ये अभूतपूर्व बंड झालं आणि त्याचं खापर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या फडणवीसांवरच फोडलं गेलं। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, तर 2019 मधल्या पहाटेच्या शपथविधीवरून कुणी कुणाची विकेट घेतली यावरून पवार आणि फडणवीसांमध्ये वाद रंगला होता। त्याच फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करत पवार आणि उद्धव ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाचं वेगळेपण दाखवून दिलंय। त्या दोघांचे आभार मानताना फडणवीसांनीही तेच अधोरेखित केलंय। उद्धवजी म्हणाले की पित्याचा वारसा समर्थपणे चालवणारे अभ्यासू नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत। मी त्यांचा आभारी आहे। महाराष्ट्रामध्ये आपण सगळे वैचारिक विरोधक आहोत, कोणीच कोणाचा शत्रू नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। शरद पवारजी पण म्हणाले त्याच पुस्तकामध्ये की त्यांची कामाची गती पाहून मलाही आश्चर्य वाटतं, ते कधीच थकत नाही। मला असं वाटतं पवार साहेबांचं मोठेपण आहे, त्यांचं देखील मी आभार मानतो। ते एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी असं मत व्यक्त करणं हे माझ्याकरता अतिशय मला असं वाटतं मोलाचं आहे।
तसं पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंमधली जी कटुता आहे ती आता कुठेतरी निवळताना दिसतेय. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दोघांमधल्या ज्या भेटीगाठी आपण जर पाहिल्या तर त्याचा प्रत्यय हा पदोपदी आलेलाच पाहायला मिळाला. विधिमंडळाच्या अधिवेशनातल्या फोटो सेशनमध्ये फडणवीस आणि ठाकरेंची केमिस्ट्री दिसून आली. अधिवेशनातच फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या 2 वेळा गाठी भेटी झाल्या. फडणवीसांनी ठाकरेंना थेट सभागृहातच तेही एकनाथ शिंदेंसमोर थेट ऑफर दिली. शिंदेंनी विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी ठाकरेंनी फडणवीसांबद्दल काय काय म्हटलं होतं याचा पाढाच वाचला. त्याच शिंदेंच्या नेत्यांनीही आता ठाकरेंनी भूतकाळात फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्यांची आठवण करून दिली आहे. तर भाजपच्या नेत्यांनी मात्र पवार आणि उद्धव ठाकरेंच्या या कौतुकांच्या शब्दांचं स्वागत केलंय. प्रत्येकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यानं काही फरक पडतो अशातला भाग नाही, तो एक संस्काराचा भाग आहे. पण काही लोकांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. ज्या देवेंद्रजी फडणवीसांसाहेबांवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने टीका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला याच मंडळींनी केली आणि एकतर ते राहतील किंवा मी राहीन अशा पद्धतीची वक्तव्य धमकीची केली, त्यांना आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आठवला, हे आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब आहे आणि हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. शरद पवारजी असो की उद्धव ठाकरे साहेब असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो, ते त्यांना हे कौतुक करणं भाग आहे, कारण त्यांनी त्यांच्या कामाचं जी काही पद्धत आहे ती बघितलेली आहे आणि म्हणून त्यांनी कौतुक केलं. तर त्या कौतुक करणाऱ्या नेत्यांचं ते मोठेपण आहे. दोस्ती करावी तर दिलदारपणे करावी, दुश्मनी करावी तर दिलदारपणे करावी आणि म्हणून त्यांनी आज त्यांनी जे देवेंद्रजीबद्दल लिहून पाठवलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि प्रत्येक वेळेला काय मी भांडलंच पाहिजे किंवा एकमेकांबद्दल वाईटच बोललं पाहिजे असं नाही आहे आणि म्हणून त्यांचा आजचा लेख खरं एक सर्वांना वाटण्यासारखा आहे. आज आनंदाची गोष्ट आहे, दुहेरी वाढदिवस आहे आनंदाचा. म्हणजे एक तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, दोघांचाही वाढदिवस आहे. दोघेही तरफदार नेते आहेत, कार्यकुशल कार्यक्षम नेते आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचाही वाढदिवस आहे. दोघांच्या राजकारणाबद्दल मतमतांतरं असली तरी दोघांच्या कामातलं झपाटलेपण आणि प्रशासनावरची पकड यावर मात्र कुणालाही शंका असण्याचं कारण नाही. फडणवीस आणि अजितदादा दोघांनाही एबीपी माझाकडून शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.